कल महाड़ में मनुस्मृति के खिलाफ विरोध प्रदर्शन करते समय शरद पवार गुट के विधायक जितेंद्र आव्हाड ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की तस्वीर वाला एक पोस्टर फाड़ दिया था। आव्हाड की इस हरकत के खिलाफ भाजपा की ओर से राज्य भर में आंदोलन जारी है। जगह जगह आव्हाड के पुतले जलाए जा रहे हैं, तो दूसरी तरफ कल्याण में राष्ट्रवादी शरद पवार गुट की ओर से मनुस्मृति का दहन किया गया। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के कार्यकारी जिला अध्यक्ष विश्वास आव्हाड के नेतृत्व में पदाधिकारियों द्वारा कल्याण पश्चिम के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर मनुस्मृति का दहन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ नारे लगाए। महाराष्ट्र ही महापुरुषांची संतांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्रातील लोकांना एक संघ एक समान ठेवला आहे। परंतु RSS प्रणित महायुती सरकारने आपल्या भावी पिढीला विज्ञान तंत्रज्ञान याबद्दल शिकवून दिली पाहिजे, तर ते न करता त्यांनी आता भावी पिढीच्या शिक्षणामध्ये मनुस्मृती जो की एक गलिच्छ ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये समाजामध्ये ते निर्माण करणारी रचना आहे, महिलांविषयी अत्यंत गलिच्छ लिखाण आहे, असा ग्रंथ आपल्या भावी पिढीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी घाट घातला। याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। जातींमध्ये भेद वाढवणारे आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मृतीचे घाणेरडे विचार, त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली आणि ही परत ही घाणेरडी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदूत टाकता, याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो। आणि आव्हाड साहेबांच्या कडून जी काही नजर चुकी झाली, ही आव्हाड साहेबांनी ही माफी मागितलेली, पण भारतीय जनता पार्टीचे काही बांडगुळं हे फक्त विरोधाला विरोध करत आहे। जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा फुलेचा अपमान केला, चंद्रकांत पाटलांनी बाबासाहेबांचा अपमान केला, तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनुस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी आव्हाड साहेबांना टार्गेट करतात। त्यामुळे भाजपवाल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। नागपुर समय, गली से दिल्ली तक।